कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या डॅडी. असं आहे तर मला एक सांगा, ती घरात नाही हे तुम्हाला कधी न कसं कळलं? सकाळी अंथरुणात बघितलं तर तिथं नव्हती. घरात सगळीकडे बघितलं. डॅडी गावात पण शोधून आलोय, कुठंच नाही सापडलेली. घरात काही भांडण बिंडण झालं होतं का? हा, म्हणजे थोडं झालं होतं. तुळजाने घरगुती वाद झाला होता, पण त्या रागात घर सोडून निघून जातील असं वाटलं नव्हतं. खरं सांगू का जावई बापू, ही तुमची काकी आम्हाला आधीपासूनच पटली नव्हती. आधीपासून आम्हाला वाटत होतं या बाईत काहीतरी गडबड आहे. म्हणून तुम्हाला सांगून तुमच्यात वाद कशाला वाढवा. त्यात तुम्ही तिच्यात तुमच्या आईला बघायला लागले कळल्यावर तर आमची हिंमतच झाली नाही बुवा. नाही, काकी चांगली होती. पुरी हे आमचे केस आहेत ना, ते उन्हात नाही पांढरे झाले. माणसं ओळखताना आम्ही कधी बी चुकत नाही. या तुमच्या काकीला का आम्ही आज ओळखतो का? या तुमच्या घरात तिने काय काय बांधगडी करून ठेवलं ते आम्हाला काय माहित नाही का? जाऊ द्या जा, शेळ्या कडीला कशाला उगाच उत आणायचा. मी काय म्हणतो, घरातनं काही दागिने पैसे गायब तर झाले नाहीत ना? हा, अहो नाही डॅडी, काकी असं नाही काय करणार. हा, जावई बापू तुम्ही लय साध्यात. अहो काय कसं सांगू तुम्हाला आता, या पुष्पानं त्या बाजीनं तुमच्या वडिलांच्या शंकर तात्यांच्या हिशोबात किती वेळा गफलती केल्या होत्या. आम्ही किती वेळा त्यांचा चुकीचा हिशोब पकडलाय. आता सांगतो, परवा आली होती आमच्याकडं पैसे मागायला. तुला कशाला तर म्हणजे म्हातारपणाला आधार नको का? सगळ्या गावाला पैसे वाटत करता तुम्ही, मला दिलं काय बिघडलं? मी तर तुमच्या नात्यातली. नवरा गेल्यावर म्हातारपणी कसं होणार याची चिंता लागली होती तिला. मला तर वाटतं म्हातारपणचा बंदोबस्त करूनच पळाली ती. जावई बापू, मी काय म्हणतो, जे घडायचं ते घडून गेलं ना, त्याचा नका विचार करू. आली तशी गेली, जाऊ द्या. तिच्या कर्माची फळं तिला मिळणार. तुम्ही नका उगाच तिला शोधून तिला शिक्षा द्यायच्या फांदात पडू. तिचा न्याय देवाच्या दरबारात होणार. झाला. पुष्पा काकी अशी अचानक कशी गायब झाली? डॅडी काहीच कसं सांगत नाही बरं मला. काय चाललंय त्यांच्या मनात? हो जावई बापू, नका इतका विश्वास ठेवू माणसांवर. ए बाई तुळजा, तूच समजाव तुझ्या नवऱ्या. नाही, तू समजावला असेलच म्हणा. पण माणसाच्या स्वभावाला कुठं औषध असतं का? मी काय म्हणतो, काय गेलं का ते बघायला काय हरकत आहे? हा, बघा ना, काय गेलंय का बघा. नसेल गेलं तर चांगलंच आहे. पोरींनो बघा 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 जरा बघा. आहे ना सगळं व्यवस्थित?
दादा सगळं जिथलं तिथंच आहे. चाल. दादा काय झालं? तनुदीदीसाठी केलेलं दागिनं गायब झालं. झालं का? काय म्हणजे काकी खरंच काकी खरंच असं वागले? का असं वागलीस तू? तू माझ्याकडे मागेल असतं तर सगळं दागिन दिलं असतं की तुला. मी तुला आई म्हणत होतो की काकी, तू पण आई सारखीच. का वागलीस असं काकी? का? अरे बापू, नका हो त्रास करून घेऊ. अहो, तुम्ही त्रास करून घेतला ना की आम्हाला बी लय त्रास होतो, लय त्रास होतो. तुम्ही नका ना काळजी करू. धनु काय हवी ते दागिने आम्ही परत करून देतो ना. त्याची काही गरज नाही. आम्ही समर्थ आहोत आमचे प्रॉब्लेम्स हँडल करायला. सूर्या, आपण पोलीस कंप्लेंट करू. पुढचं ते बघून घेते. मिळतील दागिने आणि काकी सुद्धा. करा पोलीस कंप्लेंट करा आणि अजून घराचं नाव बदनाम करून घ्या. आधीच तुमची आई पळून गेली म्हणून गावात तुमचं घर बदनाम आहे. त्यात हे काकीचं कळल्यावर काय इज्जत राहील गावात तुमच्या घराची? पोरींची लग्न जमवताना किती त्रास होईल कळतंय का? आमचं एवढंच म्हणणं आहे, जे काय करायचं ते विचार करून करा. 2 दागिन्यांपैकी घराची इज्जतपणाला लावू नका. असं आम्ही सांगायचं काम केलं, तुम्ही ठरवा काय करायचं. बरोबर आहे डॅडी तुमचं. नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आम्ही नाही जात पोलिसात. सूर्या पण तू जा. हा इशा आपण इथंच थांबूया. लय चांगला निर्णय घेतला जावई बा. तुमच्या एकट्यावर एवढा सगळा डॉलर आहे, पण तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. हा, काय लागलं तर हक्काने सांगायचं. येऊ का? हा, सुख्या सुख्या. चल. मला तुला सांगायचंय ना काहीतरी. मला तुमच्यावर जराही विश्वास नाही. तुळजा ऐक ना. काकींना नक्की काय सांगायचं होतं आणि त्यांनी असं अचानक आपला पवित्रा का बदलला असेल? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.